20 IBPS पॅटर्न परीक्षा परिषद पुणेच्या मार्फत आपण घेतलेली पाहिलेली आहे। राज्यातील जवळपास 2,11,808 उमेदवारांनी नोंदणी करून परीक्षा ती पार केलेली आहे आणि आता मात्र निकालासाठी तारीख पे तारीख आपल्याला येताना पाहायला भेटते। हा निकाल लागावा, लवकरात लवकर लागावा यासाठी आपल्या शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मी स्वतः 2दा परिषदेला भेट घेतलेली आहे। फोनवरती, न्यूज मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्याशी परीक्षा परिषदेशी संपर्क चालू आहे। इवन आज सुद्धा संपर्क केलेला आहे आणि त्यानंतरच हा तुम्हाला माहिती देण्याचा खटाटोप करत आहे। मित्रांनो, परीक्षा परिषद निकालाला का उशीर लावते या संदर्भात आमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका कुशंका होत्या। त्यासाठी आपण पत्रक काढायला लावलं, त्यांनी पत्रकही काढलेलं आहे। परंतु निकाल आता वेळेत लागायला हवा किंवा ज्या पद्धतीनं ज्या परीक्षा परिषदेच्या आयुक्त मॅडम आहेत त्यांनी म्हणजे नेहमी सांगत असतात की या आठवड्यात लागेल, पुढच्या आठवड्याला आला की आज सांगतात पुढच्या आठवड्यात लागेल। तर मग ह्याला उशीर का होतोय या संदर्भात आज मी स्वतः संपर्क साधून प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु जी परिस्थिती समजलेली आहे ती थोडी म्हणजे धक्का देणारी आहे आणि निकाल ज्या आतुरतेने आपण वाट पाहतोय तेवढ्याच तत्परतेनं, तेवढ्याच शीघ्रतेनं लागणं हे मुश्किल आहे। सो मित्रांनो, सर्वप्रथम याची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे। सध्याची वास्तविकता अशी होती की गट ब वर्ग, गट क वर्ग हे सर्वच अधिकारी ते काम बंद उपोषण आंदोलन त्यांनी सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये त्यांचा बराचसा वेळ गेला आणि त्या आंदोलनाची स्थगिती नुकतीच झालेली आहे। शालेय शिक्षण मंत्री माननीय दादा भुसे यांनी कोणत्याही अधिकाऱ्यावरती शालार्थ घोटाळा असेल किंवा चुकीचा जे काही आपण पाहतो की 2012 पासून ज्या नियुक्ती दिलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई ज्या शिक्षण अधिकाऱ्यांवरती होत आहे, तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याच शिक्षण अधिकाऱ्यांवरती कारवाई होत आहे। इवन नुकतं चॅनलवरती मुंबई आझाद मैदानमध्ये जेलभर आंदोलन घेतलेलं मी तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा दाखवलेलं आहे। आम्ही सुद्धा त्याच्यासाठी लढतोय कारण कसं आहे की हा शालार्थ बोगस दिला जातो। त्यांचं डी.एड. बी.एड. नंतर करण्याची त्यांना मुभा दिली जाते। मग टी.ई.टी. सी.टी.ई.टी. टेटचा विषयच नाही आहे असं 2012 नंतर ज्यांनी झालेलं आहे। आता त्यांच्या संदर्भात चांगली चौकशी लावण्यात यावी अशी लावण्यात आली होती आणि त्याच्यानुसार डायरेक्ट अटकसत्र सुरू केलं होतं कोणी तक्रार दाखल केली असली तरी। आणि मित्रांनो, आता त्याच अनुषंगानं आता मात्र त्यांनी अशी मागणी केलेली आहे की सर्वप्रथम जो आरोपी आहे तो शिक्षण संचालक असेल, उपसंचालक असेल, कोणी असेल, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक कोणी असेल, त्यांना ब किंवा क वर्ग ठीक आहे शालेय शिक्षण विभाग यांच्यावर त्यांना प्रथमतः यांनी सांगावं की किंवा नोटीस द्यावी। त्या नोटीसला त्यांनी उत्तर मागवावं आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती चौकशी करण्यात यावी। डायरेक्ट अटक करण्यात यावी, पहिल्यांदा चौकशी करून नंतर अटक करण्यात यावं। या संदर्भात शिक्षण मंत्र्यांनी त्यांना सांगितलेलं आहे की आम्ही याच्यावरती नक्की विचार करू, कारण हे अधिकारी सुद्धा शिकून आलेले असतात आणि एक करतं आणि सर्वांना भोगायचं तर असा हा थोडासा प्रवास आहे। सो मित्रांनो, हे लक्षात घ्या। आता त्यांनी जे काही निरीक्षण नोंदवलेलं आहे, जे काही सांगितलेलं आहे त्याच्यानुसार शिक्षण मंत्र्यांनी तातडीचे आदेश सर्व विभागांना दिलेले आहेत आणि ज्यांचा शालारचा इश्यू आहे सरल ID आणि UDAISवरती जी इन्फॉर्मेशन टाकली जाते तुमच्या माहितीसाठी किंवा जे शिक्षक बांधव आपल्या चॅनलला फॉलो करतात त्यांना माहिती आहे की सरलच्याद्वारे शिक्षकांचा डेटा, विद्यार्थ्यांचा डेटा घेतला जातो। त्याचबरोबर UDAISच्या द्वारे सुद्धा घेतला जातो। एक सेंट्रलाइज डेटा असतो, एक स्टेटकडून डेटा घेतला जातो। मग त्या डेटामध्ये बरीचशी तफावत आहे आणि ते आता काम या सर्व अधिकाऱ्यांना लागलेलं आहे कारण ते काही करून त्यांना जास्तीत जास्त लवकरात लवकर कमी करायचं आहे। मग आता याच्यामध्ये हे सर्वच विभाग, सर्वच कोणताही विभाग नाही आहे आणि मग आता निकाल लावण्याच्या या धांदलीमध्ये आता सर्व विभाग आता त्या कामाला लागलेला आहे। इन बिटवीन आता सुट्ट्या आहेत आणि मग नेक्स्ट आठवड्यावरती टेट 2025चा निकाल जाणारच आहे। परंतु त्याच्या पुढचं मी तुम्हाला सांगतो की नेक्स्ट आठवड्यात
लागतोय की नाही याच्यावरती शंका आहे. त्याचं कारण पण असं आहे की कारण आता यांना ही कामं पहिल्यांदा करून द्यायची आहे आणि परीक्षा परिषदेनं एक स्वतः एक त्यांनी ठरवलेलं आहे की हा निकाल लावत असताना जे काही रिझल्ट असतील, IBPSकडून आलेला निकाल आहे तो ॲज इट इज अप्रूव्ह करून किंवा आपल्या मॅडमची सही घेऊन ते डिस्प्ले करणार नाही आहेत. तुमचं स्कोर कार्ड उपलब्ध होणार नाही आहे. स्कोर कार्ड संदर्भात जे टेक्निकल इश्यू होते, जे तुम्हाला मी लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चॅनलद्वारे सांगितलं असेल, ते आता सॉल्व्ह झालेले आहेत. परंतु आता हे अधिकारी आता याच्यामध्ये सर्वथा बिझी आहेत, असं त्यांनी तर सांगितलेलं आहे. निकाल लावण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. निकाल लावला जाईल, परंतु सध्या मात्र याच्यामध्ये बिझी आहे. मग त्यानंतर जेव्हा आपण त्यांना विचारलं, की नेक्स्ट वीकमध्ये तरी हा निकाल लागेल का? तर त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही नक्की प्रयत्न करू नेक्स्ट वीकमध्ये लावण्याचा किंवा निकाल लावायच्या आधी जेव्हा आम्ही तो रिझल्ट चेक करतोय आमच्याकडे आल्यावरती आम्ही तो व्यवस्थित तुम्हाला 1 दिवस अगोदर नक्की इन्फॉर्म करू, की निकाल आता लागणार आहे. तर मित्रांनो, आता हे परीक्षा परिषदेचा हा जो आहे त्याच्याबद्दल आपण आता काय बोलणार? कारण स्पीचलेस आहोत. सोशल मीडिया, समाज माध्यमं याच्या माध्यमातून आपण नेहमीच आवाज उठवतोय. शिक्षण मंत्र्यांनासुद्धा भेटलेलो आहे. शिक्षण मंत्र्यांनी या संदर्भात आदेश दिल्यानंतर आता आपण पाहिलेलं आहे, की जरा आता कुठेतरी या कामाला गती आली होती, की निकाल लवकर लावा. परंतु आता यांचेसुद्धा हात बांधलेत. आजही जेव्हा आपला संपर्क झालेला आहे तेव्हासुद्धा नुकतीच त्यांची मीटिंग झाली होती. परंतु आता ज्या मीटिंग्स आहेत ते रिझल्टसाठी न लागता आता त्या मीटिंग लागतात आहे, की यांचं जे काही काम चालू आहे त्या संदर्भात लागत आहेत. एवढा सरळ प्रणाली आणि याच्या अनुषंगानं निकालाला मात्र उशीर लागतोय. आय नो हे ऐकायलासुद्धा तुम्हाला भारी जड जातं आहे, की किती दिवस लागणार आहे, अजून काय पुढे करायचं का किंवा आंदोलन वगैरे करायचं का? तर मला असं वाटतं ज्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे, काही तर केल्याशिवाय काही मिळत नाही. तुम्हाला ते करायला हरकत नाही आहे. कारण जर आपण असं वाटत बघत राहिलो, की रोजची यांना रेग्युलर प्रोसेसमधली कामं येतच राहणार आहेत, परंतु आपला निकाल पेंडिंगला पडत राहील आणि त्यामुळे त्यांनी मला असं सांगितलं, म्हणजे इट्स मे बी सरप्रायझिंग, की सध्या जे काही हे युडाईस पवित्र प्रणाली याच्यामध्ये किंवा सरळ आय डी याच्यामध्ये जेव्हा आम्ही जे आहे काय रेक्टिफाय करून ज्या म्हणजे काही ठिकाणी शिक्षक दाखवले जातात जास्त, काही ठिकाणी विद्यार्थी जास्त दाखवले जातात, काही ठिकाणी विद्यार्थ्यांचे आधारच व्हॅलिड नाही आहेत. या सर्वांवरती काम केल्यावरती जास्तीत जास्त शिक्षकांची पदं येणार आहेत आणि त्यामुळे हे तुमच्यासाठी फ्रुटफुल आहे. मला असं वाटतं हे जरी तितकंच वास्तविकतेला धरून कारण असलं, कारण सध्या आपण पाहतोय की कोणालाही तिथं चुकीच्या नेमणुका देऊन बरेच आता स्कॅम तुम्हाला बाहेर येताना दिसतील. परंतु त्याच्यावरती तसं जरी जाणार असेल तर उद्या येणाऱ्या काळामध्ये 30,000ची भरती होते, 25,000ची भरती होते. हा जरी टार्गेट असलं किंवा ते जरी असलं तरी सध्या निकाल लावायला काय हरकत आहे? आमचा कॉमन प्रश्न आहे. इन बिटवीन याच्यावरती असे प्रश्न विचारले जातात, की आता DEDचा निकाल लागलेला आहे. तो अपियरला आता अजून 20-25 दिवस अजून जास्त लागतील कारण त्यांना निकाल अपलोड करायला सांगितलं. एवढा निकालाला वेळ लागेल का? तर मित्रांनो एवढा लागणार नाही आहे. कारण अपियरचा जसा निकाल येईल तसा तो लावण्याचा त्यांचा मानस आहे. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे, की आम्ही अपियरसाठी थांबणार नाही आहोत. ज्यांचे निकाल आले त्यांचा आम्ही लावणार आहेत आणि DEDच्या बाबतीमध्ये तर असं आहे, की जो निकाल आहे तो परीक्षा परिषदेने दिलेला आहे. त्यांना जर निकाल लावायचा तर त्यांनी पास झालेल्या मुलांचा निकाल अपलोड करून द्यावा असा काही विषयच नाही आहे. ते Ctrl+F करून ते स्वतः हे निकाल फाइंड आउट करू शकतात आणि काढू शकतात. सध्या BEDची जी संख्या आहे त्याच्यामध्ये जवळपास एक 9,000 ते 10,000 उमेदवारांनी त्यांची माहिती भरलेली आहे. बाकीचे उमेदवार पास असतील, नापास असतील, नंतर भरतील. त्यांचा निकाल नंतर लागेल, 1 महिन्याच्या अगोदर असेल तर. आणि DEDच्या उमेदवारांचा निकालासाठी जास्त वेळ लागणार नाही आहे. हेच कारण आहे. ते जेव्हा आम्ही IBPSला गेलो होतो, काशीनाथ सर आणि आम्ही सुद्धा 2दा गेलो तेव्हासुद्धा त्यांनी हेच दिलं होतं. परंतु आता म्हणजे डे बिफोर यस्टरडे सोशल माध्यमांशी बोलताना, समाज माध्यमांशी बोलताना ओक मॅडमनी सांगितलं होतं, की 15 ऑगस्टपर्यंत निकाल लागेल आणि आता मात्र त्यांनी सांगितलेलं आहे, की या आठवड्यात तर नाही. आता आम्हाला दुसरं काम लागलेलं आहे, परंतु पुढच्या आठवड्यात लागेल की नाही हेही सांगता येत नाही मित्रांनो. याचसाठी आपल्याला आवाज उठवायला हवा आणि मला असं वाटतं आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमीच ऑथेंटिक माहिती देत असतो आणि ही माहिती येऊनच बऱ्यापैकी तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह झालेले पाहताय. ट्विटरवरती तुम्ही ॲक्टिव्ह झालेले पाहताय. आनंद वाटतोय कारण शेवटी लढल्याशिवाय काय मिळत नाही. हा शिक्षक भरतीचा इतिहास आहे. बघू याच्यावरती जसे अपडेट्स येतील तसे तुम्हाला चॅनलवरती मिळतच राहतील. फक्त एकच सांगायचं आहे,
की वाट बघावी लागणार आहे. पण वाट बघायची, किती वाट बघायची यालाही काही मर्यादा असते. त्यामुळे आता तुम्ही ठरवायचं आहे, लढायचं आहे की थांबायचं आहे, वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची की मैदानात उतरायचं आहे. अशाच महत्त्वपूर्ण ऑथेंटिक माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तात्काळ जॉईन करा. आपण सुद्धा या संदर्भात नेक्स्ट वीकमध्ये शिक्षण मंत्री माननीय दादा भुसेंची पुन्हा एकदा भेट घेऊयात. जेणेकरून याच्यावरती जे संकट आहे, निकालावरती जे सावट आहे ते सुद्धा काढलं जाईल. परंतु सध्या असं आहे की ती भेट घेऊन फायदा किती होतोय हा एक क्वेश्चन मार्क आहे. कारण निकाल लावणे यांच्या हातामध्ये आहे. दबाव तर कुठला आणायचा? बरेच क्वेश्चन आहेत. तुमच्याही मनामध्ये जे प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा मित्रांनो. पाहूयात. सगळं असंदिग्ध वाटतंय तुमच्यासारखं मलाही, परंतु निकाल लागेल आणि लवकरच लागण्यासाठी असंच आपण लढत